नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले स्टार प्रवाहाच्या नव्या कोऱ्या सिरियलच्या इव्हेंटला आणि आता आपल्यासोबत असतात दादा आणि पूजा ताई आहेत. मला नमस्कार पहिले आणि कसे आहात? एक्साइटेड आहे, थोडं दडपण आहे, कारण एकतर स्टार प्रवाहाबरोबर मी 13 वर्षांनी काम करतोय आणि नवीन मालिकेत पहिल्या एपिसोडपासून दिसण्याची स्टार प्रवाहाबरोबरची माझी तिसरी वेळ आहे. अशा कॅरेक्टरमध्ये कसा ॲक्सेप्ट करतील लोक, माझं काम आवडेल की नाही या गोष्टींचं दडपण आहे आणि मी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पुरा पडेन की नाही याचं जास्ती दडपण आहे. मला खरंच ऐकून छान वाटतं. आणि ताई मला तुमच्या दोघांबद्दल एक खासियत काय माहिती आहे का, की तुमचं कॅरेक्टर वेगळं आहे आणि तुम्ही रिअलमध्ये वेगळे आहात. आणि ताईंचं तसं एकदम धडाकेबाज एंट्री होते, अशी पाय वगैरे ती अशी एंट्री छान होती ती ऍक्च्युअली. आणि दादांची अजून एंट्री ऍक्च्युअली बघायची आहे आणि मी एक्सायटेड, कारण तू मगाशी जसं म्हणालास की माझ्या चेहऱ्यावरती मास्क दिसतो पण खऱ्या लाईफमध्ये तो नसावा. आणि आपण माझी आणि तुझी दुसरी भेट आणि मला तरी वाटलं नाही की यांनी मास्क दाखवलाय किंवा त्याच्या बोलण्यातून कळालाय. तरी तुमच्याच कॅरेक्टर बद्दल एखादा जोड असतो ना, की जोड आहे ती कॅरेक्टर सोबतची, ती सापडली आहे का तुम्हाला? आढळरावाबद्दल सांगायचं तर तो मातीशी जोडलेला माणूस आहे. आणि आता आस्तादचं म्हणायचं झालं तर मी लहानाचा मोठा शहरात झालो, माझं कामही शहरात चालतं, पण मला माझं मराठीवर अतोनात प्रेम आहे, जी माझ्या मातीतली भाषा आहे. सो तशी माझी नाळ मी जोडून ठेवू पाहतो. संत वाङ्मय म्हणा, आपलं लोकसंगीत म्हणा, लोककलांचा आस्वाद घेणं म्हणा. सो हा एक कॉमन धागा मला वाटतो, कारण ती नाळ जोडलेली नसेल तर जगण्यालाच अर्थ उरत नाही. आढळरावाचं तसंच आहे, मातीशी नाळ नाही जोडली तर कशालाच काय अर्थ नाही. आपल्याला इतकं भरभरून दिलंय आपल्या मातीने, घरानी, तर ते घर राखूया ही त्याची तगमग आणि तडफड आहे. सो हा कुठेतरी म्हटलं तर समान धागा जाणवतो मला. छान आहे ताई. तुम्ही ऍक्च्युली सांगा आधी कशा आहात, मगाशी राहिलं तुमचं बोलायचं. आणि कॅरेक्टर सोबतची एखादी नाळ जोडली गेलेली कोणती आहे? मी पण खूप एक्सायटेड आहे. स्टार प्रवाहाबरोबर मी सुद्धा केलेले आहेत आधी. आई कुठे काय करते मध्ये मी ग्रे शेडचा एक रोल केला होता. त्याच्यानंतर 1-2 मालिका केल्या होत्या. आता ही जी मालिका आमची नवीन येते, हळद रुसली कुंकू हसलं, त्याच्यामध्ये मेजर रोल आहे माझा आणि खूप चांगला रोल आहे. म्हणजे सगळ्यांना कळलंच असेल की ती बाळजाबाई, तिची दहशत. खूप एक्सायटेड आहे. आणि नाळ म्हणशील तर ह्यातली भाषा हीच माझी नाळ म्हटलं तरी काहीच वावगं ठरणार नाही, कारण मी मूळची कोल्हापूरची आहे आणि कोल्हापूरची भाषा आहे. सगळं हे जे वातावरण आहे इथलं, हे सगळं कोल्हापूरचं आहे. आणि लहानपणापासून माझा जन्म कोल्हापूरचा सगळं अनुभवलेला आहे. जगली मी कोल्हापूरमध्ये अनेक वर्ष. लग्नानंतर मी पुण्यात राहायला लागले, पण त्याच्या आधी मी 10 वर्ष मुंबईमध्ये होते आपल्या कामासाठी. सिनेमे केलेत बरेचसे. तर असा प्रवास आहे. मला ऍक्च्युली प्रोमो खूप आवडलाय. दोन्ही प्रोमो सुंदर, टेकिंग्स म्हणा, ते ग्रे शेड दाखवले ते खूप छान दाखवले. तुमचं अजून यायचं बाकी आहे, पण स्टील काही शूट झालंच असेल बरोबर? जे काही आन्सर्स असेल दादा थोडे तरी ते फक्त पैसे नकोय, कारण ऍक्च्युली तो म्हणाला की माझं असं कॅरेक्टर आहे, मी बायकोसमोर बोलत नाही. अजून तरी बोलू दिलेलं नाही. म्हणजे आता मी अगदी खरं सांगायचं तर बघालच तुम्ही, पहिल्या अख्ख्या एपिसोडमध्ये मला एकही वाक्य नाही. मी सीन्समध्ये, मोठमोठ्या सीन्समध्ये मी आहे, पण मला वाक्यच नाही आहे आणि मला ते खूप मजा आली ते करायला. मला ऍक्च्युली विचारायचं होतं, जसं तू म्हणालास की वाक्य नसताना चेहरा बोलका पाहिजे असतो आणि ते कठीण असतं काम करणं, एक्सप्रेशन्स देणं कठीण असतं, म्हणजे जास्त कठीण असतं. वाक्य असतानाही करणं कठीणच असतं. वाक्य नसताना त्या सीनचा एक भाग आणि त्या सीनमध्ये घडणाऱ्या गोष्टींवर आपल्या रिॲक्शन्स देत राहणं हे जास्त कठीण असतं. आणि ते करायला मिळालं ह्याचं पहिल्या 2 एपिसोड्समध्ये तरी मला भरपूर करायला मिळालं. पुढे पण हे असं होईल असं वाटतंय मला, कारण अजून आढळरावाला त्याचं म्हणणं सगळ्यांसमोर मांडायला लागण्या एवढं स्थान प्राप्त व्हायला खूप वेळ लागणार आहे. सो तोपर्यंत नट म्हणून हे करत राहायला मिळेल आणि मला ते वेगवेगळ्या पद्धतीने करायला अजून आवडेल, वेगवेगळ्या पात्रांबरोबर हे करायला मिळेल. सो हे खूप चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी, मजा येणार आहे. आता आमचा प्रोमो इतका छान झालाय, तर ते बाळजाबाईची दहशत ही कायम राहिली पाहिजे याचं मला कुठेतरी दडपण आहे. की म्हणजे ती जी प्रोमोमध्ये दाखवली ती तशीच आपल्याला उतरवायची आहे अक्षरशः, म्हणजे प्रत्यक्षात मालिकेमध्ये.
आणि मी प्रयत्न करते आहे. माझा मूळचा बाज काही निगेटिव्ह भूमिका करण्याचा नाही, पण मी तो निगेटिव्ह करायचा प्रयत्न करते. खरं तर निगेटिव्ह भूमिका करणं मला आत्ता कळतंय की मी माझ्या जे आधीचे सिनेमे होते त्यामध्ये फक्त सगळे हिरो बरोबर गाणी गायची आणि अगदी 2-4 डायलॉग बोलायचे, नटायचं थटायचं, गाणी म्हणायची, छान छान ड्रेस घालायचे, एवढं हिरोईनच्या नशिबी असतं. पण ऍक्च्युअल सिनेमा रंगतो किंवा मालिका रंगते ही निगेटिव्ह विलन पात्रांनी. विलन मोठा असेल तरच हिरो मोठा होणार ना. आणि विलन ते तुम्हाला निभवायला त्याच्यामध्ये शक्ती खूप लागते अंगामध्ये. एकतर म्हणजे आवाजामध्ये ती जरब पाहिजे, डोळ्यामध्ये ते दिसणं पाहिजे किंवा डोळ्यांनी लोकांना चूप करायची ती ताकद पाहिजे. हे सगळं मी कुठेतरी अनुभवते आणि हळूहळू मी आधी बघितलेले निळूभाऊंचे सिनेमे कधीतरी आठवते की त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं होतं. कोणीतरी आपले मोठे मोठे जे निगेटिव्ह भूमिका करणारे खूप लोक होऊन गेले, तर त्यांचं काहीतरी आत्मसात केलेल्या गोष्टी त्या उतरवायचा प्रयत्न करते. किती छान आहे तुमचे खरंच प्रयत्न, खूप सुंदर सुरू आहेत. मला कॉस्ट्युम बद्दल विचारायचे. दादाचा कॉस्ट्युम आणि ताईंचा कॉस्ट्युम खरंच सुंदर आहे आणि कॅरेक्टरला शोभून आहे. पण तू जसं म्हणालास की कॅरेक्टर तुझं थोडंसं शांत दबकं आहे आणि तू एवढा छान पेहरावा केलाय, स्टील तुला ते वॉक करताना किंवा ते तसंच करावं लागत असेल की तू त्याच रुबाबात आहेस. नाही, मी खांदे पाडून चालतो कॅमेऱ्यासमोर. हो, आत्ता तरी सुरुवातीच्या काळात मला एवढाच डिव्हाइस मिळालंय. वय ही थोडं दाखवायचंय, त्यामुळे स्पीड थोडा कमी नॉर्मल चालण्यापेक्षा, आणि खांदे पाडून, मान आणि खांदे पाडून चालणं हा एक डिव्हाइस मी आत्ता वापरतोय. कदाचित पुढे वेगळं काहीतरी मिळेल. म्हणजे नॉर्मली मी असा असतो, तर हे पोश्चर आहे माझा. हे मला तेच विचारायचं होतं, कारण एजेड कॅरेक्टर पात्र साकारणं म्हणजे खूप कठीण आहे आणि ते असं आपण जे आहोत ते नाही दाखवायचंय. ते प्रेक्षकांना असं समवून दाखवायचं की नाही, तो करून तू आहे मी ते तू समजायचे. आता ते बाकी तू बघ, हे तुला करायचंय. तू म्हणालास की मराठी भाषेवरती तुझं खूप प्रेम आहे, त्यामुळे आणि कोल्हापूर थोडंसं टोन पकडणं तुला जड जातंय की इझी जातंय? जड नाही जाते फार, अजून तेवढी वाक्य आली नाही आहेत कारण माझ्या तोंडी मालिकेमध्ये. आणि ऍक्च्युली म्हणजे पूजाताई आहे किंवा आमचे एक प्रोडक्शन मधले एक आहेत रवी गावडे म्हणून, ते स्वतः कोल्हापूरचे आहेत. सो पटकन काही शंका आलीच तर विचारू शकीन मी, अशी कोल्हापुरी भाषेत तज्ज्ञ मुरलेली काही माणसं आसपास आहेत. आणि काय चूक वाटत असेल तर शंका विचारायला मला कधीच कमीपणा वाटत नाही. सो काही अडलं तर मी यांना विचार. आणि हे नसतंच, कारण मनीष कदम जे आमचे संवाद लेखक आहेत, तो स्वतः छानच लिहितो तो आणि मस्त लिहितो तो डायलॉग. त्यामुळे आम्हाला अजूनही तशी वेळ आली नाही, तशी वेळ इझी जाते. हो. मला जाता जाता सांगा की कोल्हापूरचा सगळा साज आहे, तर तुमची कोल्हापूरची आवडती डिश कोणती आहे? मला कोल्हापुरातलं दुधाचं सगळं आवडतं. बरं, मटण तर मग बोलायचीच गरज नाही. तू खातो की नाही मटण? म्हणजे माणूस सोडून सगळं खातो मी. हा, मग माणूस सोडून मी सगळं खातो. तांबडा पांढरा म्हणजे हेच झालंच, माहिती तांबडा पांढरा आलंच. पण कोल्हापुरात दुधाच्या गोष्टी फार अप्रतिम. काय दूध मिळतं कोल्हापूर, म्हणजे हे नवीन आहे माझ्यासाठी. मी कोकणातली आहे. तुला कट्ट्यावर नेते गंगावेशातल्या. बापरे, कोल्हापुरातलं दूध म्हणजे पोट चिकटलं पाहिजे साईनी, असं दूध असतं. नक्की आवडेल मला तर ट्राय करायला. मला पटकन क्लिक झालं. जसं आता हे आहे नवरा बायकोचं असं आहे की ही नवऱ्याला दाबून आहे आणि नवऱ्याचं बायकोच्या खाली आहे. खऱ्या लाईफ मध्ये असं आहे का? नाही, आम्ही एकमेकांचे कंपॅनियन्स आहोत. मी आणि स्वप्नाली आम्ही कंपॅनियन्स आहोत. काय बिशाद माझी मी तिच्यावर चढ काही करायचा प्रयत्न करेन? होतच नाही, कारण होऊच शकत नाही. कारण तुम्ही एकमेकांचा आदर करून एकमेकांचा रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं असतं. आणि माझ्या आयुष्यात पण तसंच आहे की म्हणून तर आम्ही इतकी वर्ष मी संसार केला आणि व्यवस्थित आहे बिकॉज ऑफ दिस, की नवरा आणि बायको यामध्ये जर चांगलं व्यवस्थित चालत असेल तर कोणीच म्हणजे काही गरजच नसते दुसऱ्या. आता तुम्ही खरंच एक गोष्ट सांगून गेलाय सगळ्या प्रेक्षकांना, आणि खरंच आताच्या काळात गरज आहे या गोष्टीची आणि ह्या उद्देशाची खरंच गरज आहे, खूप गरज आहे. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. आपण पुन्हा भेटूया नवीन सेगमेंट्स घेऊन. ऑल द बेस्ट तुम्हाला. जाता फक्त प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या नवीन सिरियलचं आमंत्रण द्या. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आमची मालिका सुरू होते हळद रुसली कुंकू हसलं येत्या 7 जुलैला, म्हणजेच परवाच्या दिवशी दुपारी 1 वाजता. नक्की बघायचं आहे.